लाखो रुपयाचं उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत, मात्र गोंशी येथील माणिकराव पाटील गोंशीकर यांनी पाडळी या ठिकाणी, कराड तालुक्यात पाडळी या ठिकाणी फळबाग या ठिकाणी लागवड केली. खरं तर डाळिंब, याचबरोबर सीताफळ, पपई, याचबरोबर ऊस आणि आले या माध्यमातून सध्या त्यांनी अत्यंत चांगला आणि प्रयोगशील या ठिकाणी जी राबवलेला जो प्रयोग आहे तो यशस्वी झालेला आहे. आणि सध्या आपण याच बागेमध्ये आहे आणि मुलाखत घेणार आहोत माणिकराव पाटील गोंशीकर यांची. सध्या आपण उभे आहोत ते म्हणजेच माणिकराव पाटील गोंशीकर यांच्या पाडळी येथील या ठिकाणी शेतामध्ये. आणि माणिकराव पाटील यांनी अत्यंत चांगली शेती करत फळबाग लागवड केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या अगोदर पाहिलं असेल की डाळिंब असेल, सीताफळ, याचबरोबर पपई आणि ऊस, अत्यंत चांगली शेती. एक राजकीय माणूस चांगला शेती करू शकतो हेच एक उत्तम उदाहरण साहेब. कधी शेती डेव्हलप घेतली? साधारणतः 2008 साली शेती इथे घेतली. पूर्ण खडका आणि डोंगराळ भागात असणारी शेती मी डेव्हलप केली. ह्या परिसरात असणारी बंधारे, तलाव यातून माती आणून खडका परिसरात भरली आणि जमीन सुपीक केली. आणि जवळजवळ 5 किलोमीटरवर त्यांना कॅनॉल पाणी आणलं, 2 विहिरी मारल्या, 1 कोटी लिटर शेततळ केलं. आणि आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा प्रादुर्भाव जास्त आहे, म्हणजे ऊसाची लागण जास्त आहे, कारखानदार आहे सगळे आहेत. आणि ह्या दृष्टीनं हे कमी पाण्याचा पट्टा आहे. एक कराड तालुक्यातील पाडळी हे गाव कोरेगाव तालुक्याची बाँड्री आहे आणि पाण्याचं ह्या त्या गावाला स्रोत कमी आहे. त्या दृष्टीनं मी फलटण तालुक्यातील धुमाळवाडी असेल, इतर तालुक्यातील कृषी खाते असेल यांचा सल्ला घेऊन या ठिकाणी डाळिंब बाग, सीताफळ बाग, अंजीर बाग, आंब्याची बाग, झाड, पपई, इतर जवळ लिंबू असतील, पेरू असतील, चिक्कू असतील, फणस, सर्व प्रकारच्या बागा इथं माझ्या शेतात केलेल्या आहेत. आणि चांगल्या प्रकारे मी उत्पन्न काढतो. मी सेंद्रिय रासायनिक खतं यांचा समतोल राखून शेती करत आहे. नवीन नवीन सल्ले घेऊन आधुनिक शेती करत आहे. ह्या मला शेतीनं अतिशय आमच्या प्रपंचाला हातभार लावलेला आहे, उत्पन्न चांगलं दिलेलं आहे. त्या डाळिंब बागातूनच मला मी 8 साली लागण केली डाळिंबाची. 14-15 वर्षी उत्पन्न चांगलं मिळालं. गेली 7-8 वर्ष झालं माझ्या डाळिंब बागेतील जवळजवळ 2 एकर डाळिंब बागेचं क्षेत्र आहे. त्यापैकी 16-17 टन डाळिंब निघत असते. त्यातील 10 ते 11 टन परदेशी एक्सपोर्ट होतो. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा माल पाठवला जातो. माझी बाग आल्यानंतर मी त्यांना फोटो पाठवतो बाग तोडायला आल्यानंतर, आणि ती स्वतः समक्ष भेट देतात. त्यानंतर 5-7 लोकांपैकी एक दोघांचा माझा चर्चा होती. उच्चतम दर आणि आर्थिक व्यवहार जर चांगला असेल त्यांच्याशी मी सौदा करतो. मी हार्वेस्टिंग करून त्यांच्या पॅकिंगमध्ये पॅक करून देतो माल. आणि तो माल नेपाळ असेल, बांगलादेश, मलेशिया, आखाती या ठिकाणी जातो. त्यामुळे बाजारभावापेक्षा मला 1.5 रेट जादा जागा मिळते एक्सपोर्टचा माल असल्यामुळं. त्यामुळं आमच्या घराची अतिशय प्रगती चांगली झालेली आहे. आम्ही अख्ख्या कुटुंबानं आम्ही हे हात वाहून घेतलेलं आहे. हे करत असताना सीताफळाची बागसुद्धा आहे. गोल्डन सीताफळ बारशिवून आणलेलं आहे नवीन आधुनिक. त्याचंसुद्धा एक 400 ग्रामपासून 1 किलोपर्यंत फळं निघत आहेत. तोसुद्धा आता एक्सपोर्ट माल होत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून. गेल्या महिन्यातच आता म्हणजे डाळिंब माझं जवळ 250, 300, 350 रुपये दरानं जाग्यावर किलोनं गेलेलं एक्सपोर्टला. आणि सीताफळसुद्धा 150 ते 200 रुपये किलोनं जाग्यावर गेलेला आहे. त्यामुळे अतिशय दर चांगला मिळाले. बाजारापेक्षा क्वालिटी चांगली असल्यामुळं, एक्सपोर्टचा माल असल्यामुळं दर चांगला मिळाला आहे. आणि सगळ्या कुटुंबाच्या सहकार्याने मी इथं चांगल्या प्रकारे शेती करत आहे. मला आता पपई सुद्धा दिसली. खरं तर 30-35 फळं पपईला. पपई सुद्धा लावली? हां, पपईसुद्धा लावलेलं आहे. गेले 1 महिना झालं पपईची हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे. पपईचं 15 नंबर जात आहे. 1 नंबरची क्वालिटी, चवीला आणि आकाराला. त्याला मुंबई पुण्याला जास्त मागणी आहे, खाली केरळला पण जास्त मागणी आहे. आणि आत्ता जवळजवळ दरवर्षी 15-20 रुपये दर असतो. ह्या वर्षी 35-40 रुपये किलोनं दर चाललेला आहे. त्यामुळे दर आठवड्याला मला एकरात आता 2 टन पपई गावत्या 50-60 हजार रुपये ते सुद्धा दर आठवड्याला मिळतात. अतिशय चांगल्या प्रकारची बाग आणलेली आहे. आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं आणि माल चांगला असल्यामुळं तो सुद्धा मला मार्केटमध्ये दर जादा मिळत आहे. पाटील साहेब, मला एक प्रश्न आहे की आजची तरुण पिढीमध्ये शेती परवडत नाही. आणि मग IT कंपनी, कुठं दुसरीकडे कंपनी, कुठं नोकऱ्या सर्च मागा लागतात. त्यासाठी काय सल्ला काय द्याल तुम्ही?
निश्चितपणे काही लोकांचे युवकांचे गैरसमज आहेत. शेतीसुद्धा चांगल्या प्रकारे करणारी बरीच कुटुंब आहेत. जर वाहून घेतलं, आधुनिकता त्यात स्वीकारली, नवीन टेक्नॉलॉजीने सेंद्रिय असेल, रासायनिक असेल आणि इतर लोकांच्या चांगले मार्गदर्शन घेऊन जर शेती केली, निश्चितपणे नोकरीच्या 5 पट 10 पट पैसे मिळतात. मलाच ह्या जवळजवळ आता आंब्याची बाग आहे, नारळाची बाग आहे, पपईची आहे, सीताफळ आहे, डाळिंब आहे. जवळजवळ त्या 8-10 एकरात 40 ते 42 लाख रुपये दरवर्षी राहतात खर्च जाऊन. नक्कीच 5-7 वर्ष झाली. आता मी जी मुलाखत घेतो ना त्या पाठीमागे 6 डोंगर आहे म्हणजे पारडी मध्ये आणि खडका अक्षरशः 1.5 फुटावर खाली खडक आहे. ज्यावेळी तुम्हाला ही जमीन घेतली तुम्ही आणि डेव्हलपला घेतली, लोकांच्या प्रतिक्रिया त्यावेळी काय होत्या? लोकांची प्रतिक्रिया होतं हे कशाला ह्या कुसळाच्या ठिकाणी गेले असते, जमीन खरेदी केली असतं. खरोखर मी स्वतः प्रतिक्रिया ऐकल्या. पण ठरवलं, जिद्द होती. आमच्या मूळच्या घोणशी गावात मला क्षेत्र कमी होतं, 6-7 एकर जमीन होती. मला जमिनीची आवड होती आणि ते बरेच ठिकाणी फिरत होते. मग ह्या ठिकाणी मला जवळ 20 एकर क्षेत्र एका जागेवर मला मिळालं 2007 साली. त्यापासून हळूहळू डेव्हलप केलं, आल्यासुद्धा मला उत्पन्न चांगलं मिळालं. इतर पिकं केली त्यासुद्धा पण वाहून घेतलं. नाद आमच्या कुटुंबाला नाद आमच्या वडिलांनी जवळजवळ 30 वर्षापूर्वी राज्याचा भात शेतीत 2 नंबरचा पुरस्कार मिळाला आणि पुणे विभागात पहिला नंबर मिळाला 2 वर्षी. आणि वडिलांनी आवड असल्यामुळे आमच्या कुटुंबाला आवड आहे. इतर व्यवसाय बी आमचे आहेत. त्यातून आम्ही शेतीला जास्त वाहून घेऊन प्राधान्याने कुटुंब आमचं अतिशय मनापासून सक्रिय राहून लक्ष देऊन शेती डेव्हलप करत आहे आणि नवीन नवीन प्रयोग करत आहे. खरं तर माणिकराव पाटील तुम्ही खरं संचालक सह्याद्री साखर कारखान्याचे होते, आता कडा मर्चंटचे चेअरमन आहेत. मात्र राजकारण बघत, समाजकारण बघत अत्यंत चांगली शेती सध्या करतायत. तुम्ही आता तरुणांना सांगितलं, शेवटी जातो तर तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? कारण काय असतंय, एखादी मुलाखत घेताना मोटिवेशन मिळालं पाहिजे तरुण पिढीला, बरोबर ना? हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे. बरोबर. काय तुम्ही सल्ला द्याल त्यांना? तरुणांना आव्हान आहे. आता नोकऱ्यांचं सुद्धा तसं अवघड झालं आहे. म्हणजे स्थिरता नाही नोकऱ्यात. कंपन्या जरी बघितलं तर पेमेंट कमी मिळायला लागलेलं आहे. तर राहायची ह्याची व्यवस्था सगळी पुण्या ठिकाणी मुंबई ठिकाणी जायचं म्हटलं तरी सोपं राहिलेलं नाही. त्यापेक्षा जे आपल्या जमीन आहेत त्या नवीन प्रयोग करून फळबागात शक्यतो जास्त पैसे आता इतर ऊसापेक्षा ज्या मिळत असतात, प्राधान्याने त्यांनी शेतीवर लक्ष द्यावं, वाहून घ्यावं. कुठंही इतर भटकता शेतीसाठी जर वेळ दिला, निश्चितपणे नोकरीच्या 4-5 पट पैसे आपल्याला मिळून जातील आणि त्यासाठी वाहून शेती करावी, प्रामाणिकपणे शेती करावी. निश्चितपणे शासनसुद्धा सहकार्य करते, कृषी खाते सहकार्य करते, उद्योगाला चालना देते, आर्थिक सहकार्य करते, काय सबसिडी आहेत मिळतात सगळ्या प्रकारे शेतीला. फळबागाला तर ज्यादा आहेत त्याचा फायदा घ्यावा आणि निश्चितपणे शेती करायला काय अडचण नाही. मी तरुणांना आव्हान करतो, तुम्ही या क्षेत्रात पडा. पाहिजे असेल तर तालुक्यातील खरोखर लोकांनी येऊन इथं भेटा. मी बऱ्याच जणांना सल्ला देतोय, मार्गदर्शन करतोय. आल्यानंतर आम्ही इथे स्वागतच करू, निश्चित त्यांना चांगलं मार्गदर्शन करू. मी माहितीसाठी सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रातील हे लोक मुलाखत बघत असतील. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाडळी या ठिकाणी माणिकराव पाटील घोणशीकर यांचा जो 20 एकर तळामध्ये जो आता सध्या फळबाग, लागवड याचबरोबर इतर जी पिकं आहेत त्याचा खरं तर प्रत्यक्ष या पहा ते मार्गदर्शन करायला तयार आहेत. आणि विशेषतः तरुणांनी याचं एक वेगळं म्हणजे आदर्श घेण्याची गरज आहे. सर, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद.